आज मी एअर फ्रायरमध्ये ना पिझ्झा बनवला. एवढा छान होता ना पिझ्झा, आणि तो पण गव्हाच्या पिठाचा पिझ्झा आहे, मैद्याचा अजिबात नाही. मैदा खायचा पण नाही आणि खाऊ पण नका. एवढा छान होतो ना हा पिझ्झा, काय सांगू, मस्तच लागतो. चला बघा आता मस्त छान असा कट करते. आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा. आणि त्याच्यासाठी मी घेतले रेड सिमला, ग्रीन सिमला, येल्लो सिमला आणि बारीक कापलेला कांदा. त्याच्यावरती थोडं मीठ आणि काळी मिरी प्रेस टाकली थोडी. आणि हे पिझ्झा सॉस आहे ते घेतलं आहे. थोडं टोमॅटो सॉस टाकलं आहे आणि सर्व असं स्प्रेड करून सर्व असं बाजूने लावायचं त्याला छान असं. मस्त इतकं छान लागतो ना. तर मैद्याचा न खाता नक्की गव्हाच्या पिठाचाच असेल ना तो बनवलेला तोच खा. तर मी जाडा रोटीवर पण एकदा बनवणार आहे पिझ्झा नेक्स्ट टाईम, तो पण व्हिडिओ टाकणार आहे. आणि सर्व सॉसेस त्याच्यामध्ये टाकायचे, चीज वगैरे पण टाकायचं. छान चीज भरपूर टाका, चीज खाल्ल्याचा काही प्रॉब्लेम नाही, भरपूर चीज खाऊ शकता. चीज पण त्याच्यावरती टाकायचं. आणि जेवढ्या आपण भाज्या कट करून ठेवलेल्या त्याच्यामध्ये कॉर्न पण टाकू शकता, ऑलिव्ह पण टाकू शकता. माझ्याकडे ते नाही आहे, म्हणजे नाहीच आहे म्हणून मी टाकले नाही. तर माझ्याकडे जेवढ्या 3 कलरच्या सिमला मिरची होत्या, किती छान कलरफुल दिसते बघा. तर सर्व अशा सिमला मिरची मी सर्व बारीक चिरून त्याच्यावरती टाकल्या आहेत. सर्व छान अशा पेरायच्या मस्तपैकी. आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे, ऑर्गॅनो टाकायचं आहे. ते सर्व काय काय असेल पिझ्झामध्ये घालायचं ते सगळं घाला, त्याच्यामध्ये सर्व टाकायचं आणि मस्तपैकी. आणि त्याच्यावरती चीज घालायचं, भरपूर चीज घालायचं. इतका छान ना, बाहेरचं पिझ्झा काय खाल एवढा सुंदर पिझ्झा होतो घरी तयार मस्तपैकी. मी पहिले तव्यावर करायचे, पण आता एअर फ्राय घेतलं तर त्याच्यावरती बनवूया. छान ऑप्शन आहे, पटकन तयार होतो, वेळ पण लागत नाही त्याला. आणि एवढी काही इलेक्ट्रिसिटी पण त्याच्यामध्ये काही जात नाही. तर खूपच छान ऑप्शन आहे याच्यावरती. मी साधारण त्याला 15 मिनटं ठेवले, पण मध्ये एकदा पुन्हा त्याला चेक करा, कारण कधी कधी खूप लवकर ते फ्राय होऊन जातं, म्हणून लवकर ते मध्ये एकदा तरी चेक करा. तर मी त्याला 5 मिनटांनी पुन्हा चेक केलेला. तर ऑलरेडी तो छान असा एवढा सुंदर झाला ना 10 मिनटामध्ये. इतकं छान, किती छान फुगून आलं. आणि कटिंग केला. चला बाय. आवडला तर लाईक, कमेंट.